आजच्या म्हणण्यासाठी आपण गणनाचा 21वा अध्याय यामधून काही विचार पाहणार आहोत. आणि गणनाचा 21वा अध्याय यामध्ये जर पहिल्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर तिथं एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी इस्रायली लोक रेगिस्तानमध्ये चालत असताना तेथील राजाने काही तर गणनाच्या 21वा अध्यायामधून पहिल्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. अथरिमेच्या वाटेने इस्रायल लोक येत आहेत असे नेगेब प्रदेशात राहणाऱ्या अरादीच्या कनानी राजाने ऐकले, तेव्हा त्यांनी इस्रायलशी युद्ध करून कित्येकांना कैद केले. इथं आपल्याला पाहायला मिळतं, ज्यावेळी इस्रायल लोक मिश्राच्या गुलामीतून सुटून ज्यावेळी कनान देशाकडे वाटचाल करत होते, त्यावेळी हा मधला प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. आणि या प्रसंगामध्ये एक राजा कनानी आहे. त्या राजाने या इस्रायल लोकांची खूप सारे महान कार्य पाहिलेले होते, ऐकलेले होते. आणि अशाच या भीतीने त्याच्यावरती आक्रमण करून काही इस्रायल लोकांना कैद करून तो घेऊन गेलेला इथं आपल्याला पाहायला मिळतं प्रियांनो. आणि अशा प्रकारचं परिस्थिती इस्रायल लोकांच्या पुढे आपण पाहत आहोत. परंतु दुसऱ्या वचनामध्ये इस्रायली लोक परमेश्वराकडे काहीतरी मागत आहेत, परमेश्वराला काहीतरी सांगत आहेत. त्या दुसऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तेव्हा इस्रायलने परमेश्वराला असे नवस केले की तू जर खरोखर या लोकांना माझ्या हाती देशील तर मी त्यांच्या नगराचा समूळ नाश करीन. बघा, परमेश्वराची लेकरं परमेश्वराकडे काहीतरी मागत आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वर त्यांचे म्हणणे इथं ऐकत आहे. आम्ही पाहतो प्रियानो की बऱ्याच वेळा आम्ही 31 डिसेंबरला आम्ही काहीतरी म्हणते किंवा प्रभूला प्रॉमिसेस करत असतो. आणि आम्ही हे केलं नाही, ह्या वर्षी मला वेळ नाही मिळाला, मी आता 2026 मध्ये करतो. अशा काही भरपूर गोष्टी आम्ही देवाकडे मागण्याचा प्रयत्न करतो आणि देवाला सांगतो. आणि त्या जे आमची बोलणं आहे तर देव कान देऊन ऐकतो प्रियानो. मलाकीचा 3रा अध्याय आणि 16 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, परमेश्वर देव कान देऊन ऐकतो. गणनाच्या 12वा अध्याय 1 आणि 2 तिथं मरियम आणि हारूनच्या मध्ये झालेली वार्तालाप, मोशेच्या विरुद्ध झालेली वार्तालाप देवाने ऐकली आणि त्याचा परिणाम मरियमला भोगावा लागला. इथं आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो, आपलं बोलणं योग्य रीतीने असणं गरजेचं आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की इस्रायली लोक देवाशी नवस करत आहेत, देवाला प्रॉमिस करत आहेत की जर तू या कनानी लोकांना आमच्या हाती दिलंस तर आम्ही याला नाश करीन आणि पूर्ण त्यांचं उद्ध्वस्त करीन. आणि देवाने ही त्यांची वाणी ऐकलेली आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो. आणि 3ऱ्या वचनामध्ये इस्रायलचे हे म्हणणे ऐकून परमेश्वराने कनानी लोकांना त्यांच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांचा व त्याच्या नगराचा समूळ नाश केला, म्हणून त्या स्थानाचे नाव होर्म म्हणजे विनाश असे पडले. इथं आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे देवाने इस्रायल लोकांच्या हाती कनानातील सर्व लोकांना दिलं प्रियानो. आणि त्या इस्रायली लोकांनी पूर्ण कनान देशाचा नाश केला. आणि आपल्याला पाहायला मिळतं देवाकडे जी मागणी त्यांनी मांडली होती किंवा मागितले होते, ते देव पूर्ण करण्यास सामर्थ्यवान होता, म्हणून ते सर्व कार्य तिथं आपल्याला केलेले पाहतो. परंतु 4थ्या वचनामध्ये पूर्ण 360 डिग्री लोक टर्न होतात. आणि 4थ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मग होर डोंगरावरून कूच करून आदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबडा समुद्राकडचा मार्ग धरला. त्या वाटेत त्यांची मने अधीर झाली. प्रियानो, इथं पहा, त्यांची मने काय झालेले आहेत? अधीर झालेले आहेत. त्यांची मने काय झालेले आहेत? व्याकुळ झालेले आहेत. त्यांची मने काय झालेत? इम्पेशन्स झालेले आहेत. आताच त्यांनी परमेश्वराला नवस केलं होतं, आताच देवाकडे त्यांनी मागितलं होतं, आताच देवाने त्यांची मागणी मान्य केलेली होती. परंतु इथं आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो, त्यांची मने इम्पेशन्स झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सर्वात मोठा धोका इथं असलेला आपल्याला पाहायला मिळतो प्रियानो. म्हणजे त्यांनी देवाला दिलेलं अभिवचन विसरून गेले, देवाशी केलेली प्रार्थना ती विसरून गेले. आणि आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे निर्गमनच्या 32वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये तुम्ही पाहाल तर तिथं ज्यावेळी मोशे सिनो पर्वतवरती गेला देवाशी भेट करण्यास, त्यावेळी इस्रायल लोकांची मने अधीर झाले.
इस्रायल लोकांची मने व्याकुळ झालेत. इस्रायल लोकांची मने इम्पेशन्स झालेत प्रियानो. आणि ते यहोशुआला म्हणाले, "तो मोशा गेलाय, आता आम्हाला माहिती नाहीये तो कधी येईल. तू आमच्यासाठी एक वासरू बनव." आणि ते ते वासरू त्यांनी बनवलं आणि ते त्यांच्या पापामध्ये पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो. किती भयानक गोष्ट इथं आपल्याला पाहायला मिळते, की परमेश्वराच्या विरोध त्यांची मनं अधीर झाली, व्याकुळ झाली आणि इम्पेशन्स झालेली आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो. आणि इथं इस्रायल लोकांची मने अधीर झालेले आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपल्याला पाहायला मिळतं, की 1 शामूएलचा 13वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये बी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. राजा शाऊलचं त्याचं स्टेटमेंट आहे, की लोकांची मने अधीर झाली. किती दिवस आम्ही वाट बघणार? म्हणून मी त्यांचं म्हणणं ऐकून काय केलं? मी ते यत्न चढवल्याला. काय झालं? तिथं त्यांची मने अधीर झाली, व्याकुळ झाली. देवाची वाट पाहण्याची त्यांना 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 सवय लागली नाही. देवाने प्रॉमिस केले त्याच्यावर विश्वास ठेवायला त्यांची सवय लागली नाही. आणि ह्या प्रकारे आम्ही पाहतो प्रियानो, तिथे एक मन अधीर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, व्याकुळ झालेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो. आणि अशा प्रकारे ह्या लोकांची मनं अधीर झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट पाहत असताना अ, आम्ही पाहतो की 5व्या वचनामध्ये जर तुम्ही याल, तर बघा त्यांचं स्टेटमेंट काय आहे 5व्या वचनात. पण ते परमेश्वर व मोशे विरोध असे बोलू लागले, की तुम्ही आम्हास मिश्र देशातून काढून या रानात मरावायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणी नाही आणि हलके अन्न या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. बघा, ते सर्व विसरले. इस्रायल लोक मिश्राच्या गुलामी 430 वर्षाचं जीवन त्यांनी जगलं. खूप कष्ट आणि दुःख त्यांना फेरून न दिलं. परंतु त्यांची दुःख आणि कष्ट परमेश्वराने पाहिली. मोशाला पाठवलं. 10 विपत्त्या टाकल्या आणि मिश्राच्या 430 वर्षाच्या गुलामीतून प्रॉमिस लँड करून त्यांना घेऊन आला. लाल समुद्र पार केला आणि लाल समुद्र पार केल्यानंतर बरेचसेच युद्ध झाले आणि त्या युद्धाचा एक प्रसंग आम्ही पाहत आहोत. त्या प्रसंगामध्ये त्यांनी नवस केलं आणि त्या नवसामध्ये बी त्यांनी आपल्या शब्दावर राहिले नाहीत आणि ते राहिले नाहीत आणि मोशे आणि देवाच्या विरोध ते कुरकुर करू लागले. आपल्या बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं परमेश्वराच्या विरोध 14 वेळा मोशेच्या विरोध आणि इस्रायलच्या देवाविरोध इस्रायल लोकांनी कुरकुर केलेले आपल्याला पाहायला मिळतं. का? त्यांची मनं अधीर झाली, त्यांची मने व्याकुळ झाली, त्यांची मने इम्पेशन्स झालेली आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो. आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की आमची मने अधीर नको व्हायला पाहिजे. आमची मने इम्पेशंट व्हायला नको पाहिजे. आमची मने व्याकुळ व्हायला नको पाहिजे. आमचा प्रभू वायदा करून गेलेला आहे. तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे प्रियानो, लक्ष दिलं पाहिजे. आणि आपल्याला पाहायला मिळतं, की कशाप्रकारे ते इथं बोलत आहेत. काय म्हणत आहेत, की मिश्रातून काढून कशाला रानात मरायला आणले? इथं अन्न नाही, पाणी नाही, काही सुद्धा नाही. 40 वर्षे ज्या देवाने त्यांना स्वर्गातून मन्ना दिला, चट्टानातून पाणी दिलं, डोळ्यातून कधी वास नाही आला. त्याचे पाय कधी सुजले नाहीत. मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाची त्याची रक्षा केली. आणि ह्या लोकांचे हे शब्द आपल्याला पाहायला मिळतात, किती टोचणारे आहेत. आणि आपल्याला माहिती आहे, की ते कसे खोटं बोलायला लागलेले. वरल्या वचनात सांगतात अन्न पाणी नाही आणि खायल्या भागात आम्ही पाहतो, की हे हलकं अन्न आहे. अन्न तरी दिलंय. ते हलकं अन्न नव्हतं. ते स्वर्गदूतांचं भोजन परमेश्वराने दिलं. किती सुंदर भोजन होतं. पुरीसारखं भोजन असलेलं ते स्वादिष्ट भोजन परमेश्वराने इस्रायल लोकांना दिलं. इथं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते म्हणतात, की आम्ही हे खाऊन कंटाळलेलो आहोत. कंटाळलेलो आहोत. प्रियानो, आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. आपला प्रभू महान आहे, सामर्थ्यवान आहे. तो आमची काळजी करणारा आहे. पहिला पत्र 5:7 मध्ये म्हणतो, की मी तुमची काळजी करणारा जिवंत देव आहे. इस्रायल लोकांची जशी काळजी केलेली आहे, तसंच प्रभू आमची पण काळजी करणारा परमेश्वर आहे. म्हणून काय झालेलं आहे, इथं आपल्याला पाहायला मिळतं, की कशाप्रकारे ते लोक देवाच्या विरोध इथं आपल्याला पाहायला मिळतं. पुढच्या वचनामध्ये जर तुम्ही पाहाल 6व्या वचनामध्ये, तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगीचे साप पाठवले. त्याच्या दशेने इस्रायलीतील बरेच लोक मेले. इथं आपल्याला पाहायला मिळतं, की काय संकट त्यांच्यावरती आलेलं आहे. काय ते संकट त्यांच्यापुढे आलेलं आहे. आणि त्या संकटामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की कशाप्रकारे ते लोक म्हणत आहे त्या लोकांच्या मध्ये परमेश्वराने साप पाठवले आणि ते साप त्यांना ढसू लागले आणि लोक
मरू लागलेले इथं आपल्याला पाहायला मिळतं प्रियांनो. याचा परिणाम काय झाला बघ, है ना? आमच्या जीवनामध्ये दुःख येतं, कष्ट येतं, समस्या येते, परंतु आम्ही कधीच कुरकुर करायची नाही. कधीच देवाच्या विरोधात आम्ही बोलायचं नाही. योबचं सर्व गेलं. योबचं सर्व लॉस झालं. त्याची प्रॉपर्टी गेली, मुलं गेली, सर्व गेलं. परंतु तो म्हणला देवाने दिलं आणि देवानेच घेतलं. मी देवाच्या विरोधात बोलणार नाहीये. आज इस्रायली लोक डोळ्याने चमत्कार पाहिले आणि ते देवाच्या विरोध इथं बोलत असलेले आपल्याला पाहायला मिळते प्रियानो. किती भयानक परिस्थिती इथं आहे हे आपण लक्षात आणूया. आणि ते साप ज्यावेळी ढसायला लागले त्यावेळी 7व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, हे पाहून लोक मोशाकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरोध व तुझ्या विरोध बोलण्याचे आम्ही पाप केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराशी प्रार्थना कर. तेव्हा मोशाने मोशे म्हणला नाही, आता मोशे बोलला नाही, तुम्ही खोटे बोलणारे लोक आहात. मोशे बोलणार नाही, तुम्ही दगा देणारे, धोका देणारे लोक आहात. मोशे बोलला नाही, तुम्ही तुमच्या शब्दावर न राहणारे लोक आहात. मोशाने काय केली? संगती निवडली. मोशाने काय निवडली? सहभागिता निवडली. मोशाने लगट परमेश्वराकडे जाऊन काय केलं? देवाला सांगितलं, त्याला क्षमा कर. आणि बघा, मोशे उगाच परमेश्वर म्हणला नाही की सर्व जगामध्ये नम्र व्यक्ती असेल तर मोशे आहे. देवाने देवाने त्याला जाहीर केलेला आहे की मोशा हा नम्र व्यक्ती आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की बरेच वेळा आम्ही दासांच्या विरोध बोलतो, बरेच वेळा आम्ही वडिलांच्या विरोध बोलतो, बरेच वेळा आम्ही संदेष्टांच्या विरोध बोलतो, बरेच वेळा आम्ही म्हणली त्या लोकांच्या विरोध बोलतो. प्रियानो, हे खतरनाक आहे, लक्षात ठेवा. आम्ही त्या व्यक्तीला किंवा त्या दासाला किंवा त्या प्रभूच्या दासाला किंवा वडिलांना नाही बोलत, आम्ही देवाला बोलतो. प्रेषितांच्या कृत्यामध्ये ज्यावेळी शाऊल मंडळीला सतवत होता त्यावेळी प्रभू काय म्हणाला, हे शाऊल तू मला का सतवतोस? शाऊल मंडळीला सतवत होता, मंडळीतल्या लोकांना सतवत होता, परंतु प्रभू म्हणला तू मला सतवत आहेस. प्रियानो, लक्षात द्या, तुमचा एक एक शब्द मौलाचा आहे. तुमचा एक एक शब्द न्यायाच्या दिवशी त्या शब्दाचा न्याय होणार आहे. आपण नम्र मोशासारखं जे वडील आहेत, वडिलांना अधिकार दिल्याना नाही. याकूबच्या 5व्या अध्यायामध्ये ज्या वडिलांना बोलवा, त्यांच्याशी जर रोगी असेल वडिलांना बोलवा, त्यांच्या तेल टाकून ते प्रार्थना करतील आणि तो रोग बरा होईल असं सांगितलंय परमेश्वराने. वडिलांनी दिलेला अधिकार आहे. आम्ही वडिलांचा सन्मान केला पाहिजे, दासांचा सन्मान केला पाहिजे, आराधनेमध्ये पहिलं येऊन प्रभूचा सन्मान केला पाहिजे, त्याला सन्मान गौरव दिला पाहिजे. प्रिय, आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं कशा प्रकारे मोशे देवाकडे येऊन मोशे देवाला सांगत आहे, त्यांना तू क्षमा कर, त्यांना तू क्षमा कर. क्षमा करणारा सर्वात मोठा आहे. बायबल सांगतं आमच्या प्रभूनं सर्व जगासाठी क्षमा मागितली. हो, त्यानं काही केलं नाही तरी पण देवाकडे प्रार्थना केली, यांना तू क्षमा कर. प्रियानु, क्षमा केलेला माणूस उंच केला जातो, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण आमच्या प्रभूचं जे महान वचन आहे आपल्या हृदयामध्ये असणं गरजेचं आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की देवाने मोशाला एक नियम सांगितला. काय सांगितला? परमेश्वर मोशाला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिभा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदशी झालेले कोण माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. इथं परमेश्वराने सांगितलं, एक आग्या साप बनव आणि उंच असा टांग, आणि जे कोण त्याच्याकडे पाहतील ते काय होतील? ते बरे होतील. हा, त्यांचं विष निघून जाईल, परंतु त्यांचं पाप निघून नाही जाणार. त्यांचं विष निघून जातील आणि ते जगतील, परंतु त्यांचं पापाचा डब्बा हा तसाच इस्रायलच्या पुढे राहणार आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की मोशाने कशा प्रकारे इथे एक साप बनवलेला आहे आणि तो टांगलेला आहे, आणि त्या सापाचं आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, आमच्या प्रभूचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. योनाचा 3रा अध्याय आणि 14 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते कशा प्रकारे तो मोशाने रेगिस्तानमध्ये साप उंच केला, आणि त्या उंच केलेल्या सापाला आम्ही पाहतो की कशा प्रकारे त्याच्याकडे जे लोक पाहत होते ते बरे होत होते. आज आम्ही आमच्या प्रभूला गलगुतीच्या पहाडवर पाहतो, आणि गलगुतीच्या पहाडवर ते आमच्या प्रभूला आम्ही बघतो की कशा प्रकारे प्रभूनं
त्या सर्व जगासाठी एक तारणाचा मार्ग तयार केला. जो कोणी त्याच्याकडे पाहिल, जो कोणी त्या ख्रिस्ताकडे पाहिल, त्याचं पूर्ण पाप क्षमा होईल, असं प्रभू सांगत आहे प्रियांनो, असं सांगत आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे ते प्रतिमा लावलेले आहे आणि त्यांचं पाप जे आहे, ते त्यांचं जे रोग आहे, ते विष आहे, ते निघून जात आहे. आणि इथं आपल्या प्रभूचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो, की प्रभू कशा प्रकारे त्या गलगुतूच्या पहाडवरती आमच्यासाठी त्या क्रूज खांबावर झेललेला क्रूज खांबावर आमचं पाहतो. आपल्याला पाहतो की बरेचसेच लोक तिथून येत जात होते आणि ते आपल्या मुलांना घेऊन जात होते आणि ते मुलांचे डोळे झाकत होते. बघू नका तिकडं, ते भयंकर असं चित्र आहे. आमच्या प्रभूचा क्रूप झालेला चेहरा तो ओळखत नव्हता. पूर्ण रक्तामध्ये होता. त्याच्या शरीरावर मांस नव्हतं. आणि अशा भयानक चित्राला पाहत असताना, परिवार जात असताना ते लेकरांना म्हणत होते, "तिकडे बघू नका." आणि लोक असे म्हणत होते, की ह्यानं दुसऱ्याला वाचवलं आणि हा स्वतः वाचला नाही. प्रियानो, आज प्रभू वाचला असता तर आम्ही इथे नसतो. आमचा प्रभू किती महान आहे. आमचा प्रभू किती दयाळू आहे. इथं आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो. आणि आपल्याला पाहायला मिळतं, की कशाप्रकारे आम्ही पहिला कोरिन्थीय पहिला अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये आम्ही आता काय झालेलं आहे, आम्ही आता शेवटच्या काळामध्ये प्रवेश करत आहोत प्रियानो. आमचा हा शेवटचा काळ आहे आणि शेवटच्या काळामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत प्रियानो. आणि आम्ही आपल्याला पाहायला मिळतं म्हणून आमची मनं काय आहेत, व्याकुळ होऊ द्यायची नाहीये. आमची मने अधीर होऊ द्यायची नाहीये. आमची मने अस्वस्थ होऊ द्यायची नाहीये. हां. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं, की कशाप्रकारे पहिला पत्रस दुसरा पत्रस 3:4 मध्ये जशा प्रकारे लोक म्हणत आहेत. काय म्हणत आहेत? प्रथम हे ध्यानात ठेवा, की स्वतःच्याच वासनाप्रमाणे चालणारे थट्टाकर लोक शेवटच्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याची वचन आता कोठे आहे? बघा, वाढ वडील निजले तेव्हापासून आम्ही ऐकत आहोत. प्रारंभापासून ऐकत आहोत प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. प्रियानो, आमचा प्रभू येईल आणि आम्हाला घेऊन जाईल. आमची मने जशा प्रकारे मोशे गेला, लोकांची मने अधीर झालीत, व्याकुळ झालीत, तशी इम्पेशंट झालीत. आमची मने व्याकुळ होऊ द्यायची नाहीत. आमची मने इम्पेशंट होऊ द्यायची नाहीत. कारण ज्यानी ज्यानी प्रॉमिस केलेला आहे, ज्यानी वादा करून गेलेला आहे, योनाचा 14वा अध्याय 1, 2, 3 वचनामध्ये आम्ही पाहतो, मी तुमच्यासाठी जातो, जागा तयार करतो आणि परत तुम्हाला इथं घेऊन जाण्यासाठी मध्य आकाशामध्ये येतो. प्रभूने आमच्याशी प्रॉमिस केलेला आहे. प्रभूने आमच्याशी वादा केलेला आहे आणि प्रभू येईल आणि आम्हाला घेऊन जाईल प्रियानो. घेऊन जाईल. आमची मने अधीर नाही झाली पाहिजेत. आमची मने इम्पेशंट झाली नाही पाहिजेत. आमची मने व्याकुळ नाही झाली पाहिजेत. ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे प्रियानो. लक्ष दिलं पाहिजे. म्हणून आम्ही पाहतो की कशा प्रकारे लास्ट दिवसामध्ये थट्टाकर लोक येतील आणि तुमचा ख्रिस्त येणार आहे, ख्रिस्त येणार आहे, आम्ही ऐकत आहोत. प्रियानो, शेतकरी जसा धीर धरतो आणि तो पेरणी करण्यासाठी पावसाची वाट पाहतो. आज नाही पाऊस आला, तो उद्या येईल. उद्या पाऊस नाही आला, तर 2 दिवसांनी येईल आणि तो आकाशाकडे पाहत असतो आणि तो धीर धरतो. तशा प्रकारे आपण पण धीर धरला पाहिजे. आपण आज नाही आला प्रभू, नो प्रॉब्लेम. 2 दिवसांनी येईल प्रभू. नाही आला, 4 दिवसांनी येईल प्रभू. परंतु त्यानं वादा केलेला आहे, मी येईन. पहिला थिस्सलुनियन चॅप्टर 4 वर्स 16 आणि 17 मध्ये मी येईन आणि तुम्हाला घेऊन जाईन आणि जिथं मी आहे तिथं तुम्ही राहाल. प्रियानो, शेवटच्या काळामध्ये आपण जगत आहोत. आणि पहिला 1 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 1 मध्ये बरेचसेच लोक भटकून जातील, विश्वासी लोक बी भटकून जातील. कारण त्यांची मने अधीर होतील. आपली मने अधीर होऊ द्यायची नाहीत. आपली मने व्याकुळ होऊ द्यायची नाहीत. आमची मने आपण इम्पेशंट होऊ द्यायची नाहीत. ज्या प्रभूने आमच्याशी वादा केलेला आहे, मी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल, तो प्रभू आम्हाला घेऊन जाईल. आम्ही प्रवासी आहोत प्रियानो, हे लक्षात ठेवा. आम्ही प्रवासी आहोत आणि आमचा प्रवास लवकरच संपणार आहे आणि प्रभू आम्हाला मध्य आकाशामध्ये घेऊन जाण्यासाठी येणार आहे प्रियानो. ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि आम्ही प्रवासी आहोत आणि 4 दिवस आम्ही या पृथ्वीवरती आहोत. त्यानंतर आम्ही इथून स्वर्गाच्या वैभवी राज्यामध्ये निघून जाणार आहोत प्रियानो. मला छोटंसं गाणं आठवलं याच्याबद्दल, त्याच्याशी मी ते गीत
थोडस गात आहे. ये 4 दिन का है बने बसेरा, ये 4 दिन का है बने बसेरा, मैं हूँ यीशु का, यीशु है मेरा, ना मैं किसी का, नाम कोई मेरा, मैं हूँ यीशु का, ना कोई मेरा.